नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? शेतीच्या कामातून कंटाळा आला आहे. खूप दिवस झालं शेतातील कामे रोजचंच काम वैताग आलं आहे. कधीतरी फिरायला जायचं अशी अपेक्षा आहे. भटकंतीच्या एका नवीन आणि फ्रेश एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. तुम्ही पुण्यात राहता किंवा गावाकडे राहता, सोलापूरला राहता किंवा आसपास राहता आणि शनिवार रविवारी काय करायचं आहे असा विचार करत आहात. सिंहगड, राजगड किंवा हरिश्चंद्रगड या नेहमीच्या गर्दीच्या ठिकाणांना जाऊन कंटाळा आला आहे. तुम्हाला अशा एका ठिकाणी जायचं आहे जिथं शांतता असेल, निसर्गाचं अद्भुत रूप असेल आणि अगदी कमी त्रासात एक भन्नाट ट्रेक करता येईल. तर चला. तर मंडळी, आज मी तुम्हाला अशाच एका गुप्त आणि नयनरम्य ठिकाणी घेऊन आलो आहे. आज आपण चाललो आहोत चौराई देवी मंदिराच्या ट्रेकवर. पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण निसर्गाचा एक अनमोल ठेव आहे. फक्त 30 मिनिटांची सोपी चढण आणि वर गेल्यावर मिळणारा निसर्गाचा नजराणा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ट्रेकची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. रस्ता कसा आहे, किती खर्च येईल आणि वरची दृश्ये कसे दिसतात. त्याचसोबत साईडला जे खूप मोठं गणपतीचं मंदिर आहे, तर आपण तिथेही जाणार आहोत. सर्व काही. तर चला मग निघूया एका नव्या प्रवासाला. किंगला मी आणि श्रद्धा चाललेलो आहोत. आम्ही दोघे सोबत आहोत. तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे गड किल्ले वगैरे सर केलेले आहेत. तर आता हा पुण्यामधला स्पॉट. कधीतरी वीकडेला आलंच पाहिजे फिरण्यासाठी किंवा विकेंडला. जर पाठीमागे बघितला तर हा एवढा मोठा रस्ता किंवा ट्रेक आम्ही क्रॉस केलेला आहे. ही जागा खरंच पाहण्यासारखी आहे आणि तुम्ही जर एकदा पुण्याला वगैरे आला तर या ठिकाणी एकदा नक्की यायलाच पाहिजे. श्रद्धाचं ओपिनियन घेऊयात, तिला कसं वाटतं हे. सुंदर कड्यावरून थोडे पुढे चालत गेल्यावर आपल्याला दर्शन होते ते चौराई देवीचे. हे मंदिर खूप प्राचीन आणि जागृत देवस्थान मानलं जातं. हे मंदिर अतिशय शांत आणि साधे आहे. मंदिराभोवती दगडी बांधकाम पाहायला मिळते. दरवर्षी नवरात्रीमध्ये आणि इतर सणांना इथे मोठी जत्रा भरते, जिथे परिसरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. डोंगराच्या एवढ्या उंचीवर असलेल्या मंदिरात आल्यावर मनात एक वेगळंच समाधान आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मंदिराच्या आवारात थोडा वेळ शांत बसून ध्यानधारणा करणे हा एक इथला उत्तम अनुभव आहे. अखेर आम्ही 30 मिनिटांची चढण पार करून वर आलो आहोत आणि माझ्या मागे तुम्ही जे काय पाहतात त्याला म्हणतात रिज टॉप, म्हणजेच डोंगराचा विस्तीर्ण कडा. विश्वास ठेवा, खाली असताना मला अजिबात अंदाज नव्हता की वर आल्यावर एवढा अद्भुत नजराणा पाहायला मिळेल. हा डोंगर माथा इतका सपाट आणि मोठा आहे की तुम्ही इथे तासभर सहज फिरू शकता. या कडावरून दिसणारं दृश्य शब्दांच्या पलीकडचं आहे. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेलं पाणी. हो, इथून आपल्याला वीर धरणाचा विस्तीर्ण जलाशय स्पष्ट दिसतो. जर हवा स्वच्छ असेल तर पुरंदर किल्ला आणि वज्रगड देखील इथून ओळखता येतात. इथे आल्यावर चालणारा थंडगार वारा तुमच्या शरीराचा सगळा थकवा एका सेकंदात गायब करून टाकतो. या कडेच्या कडेने चालताना असं वाटतं जणू आपण आकाशात ढगांच्या सोबतीने चालत आहोत. जर तुम्ही फोटोग्राफीचे शौकीन असाल तर रील बनवण्यासाठी आणि छान फोटो काढण्यासाठी यापेक्षा उत्तम जागा पुण्याच्या जवळ दुसरी कोणतीही नाही. इथे मोबाईल नेटवर्क खूप कमी असतं, त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही डिजिटल जगातून बाहेर पडून निसर्गाशी जोडले जाता. सुंदर, सोपा आणि बजेट फ्रेंडली ट्रेक. चौरासी देवी मंदिर ट्रेक. 30 किलोमीटरचा प्रवास, 30 मिनिटांची सोपी चढण आणि वरचा अद्भुत कडा. हे सगळं अनुभवायला एक दिवस नक्कीच काढला पाहिजे. जर तुम्ही येथे येण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. खाण्यापिण्याची सोय. वर डोंगरावर कोणती हॉटेल्स किंवा दुकाने नाहीत, त्यामुळे सोबत पुरेसे पाणी आणि स्नॅक्स नक्की घेऊन जा आणि त्याचा जो काही कचरा कराल तो स्वतःजवळच ठेवा. कचरा करू नका. हे ठिकाण अतिशय प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ आहे. आपणही पर्यटक म्हणून तिथे कचरा करणार नाही याची काळजी घ्यावी. या ठिकाणी जायचा सर्वात उत्तम वेळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ आहे, कारण वातावरण आल्हाददायक असते. पावसाळ्यात हिरवळ पाहायला मिळते, पण कड्यावर वारा खूप जास्त असतो. पायथ्यापासून जशी आपण चढण सुरू करतो तशी शुद्ध हवा आणि पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला जाणवू लागतो. हा ट्रेक खरोखरच खूप सोपा आहे, परंतु थोडीशी प्रॅक्टिसही पाहिजे. जर तुम्ही संत गतीने चालतात तरीही अवघ्या 30 मिनिटात तुम्ही डोंगराच्या माथ्यावर पोहोचू शकता. सुरुवातीला काही सिमेंटच्या पायऱ्या आहेत, ज्या चढताना फारसा त्रास होत नाही. पण हो, पावसाळ्यात येत असाल तर इथे थोडी घसरण असू शकते. त्यामुळे ट्रेकिंगचे चांगले बूट घालणे आणि नेहमीच फायदेशीर ठरते. वाटेत जाताना आजूबाजूला घनदाट झाडी लागते. उन्हाळ्याच्या दिवसातही या झाडीमुळे शांत सावली मिळते आणि थकवा जाणवत नाही. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, तसेच कॅमेरामध्ये. जसजसे आपण वर जात आहोत तसतसे खालचे गाव आणि दूरवर पसरलेली शेतं किती लहान आणि सुंदर दिसत आहेत. तसेच ह्या पसरलेल्या झाडांच्या मुळ्या आणि विस्तीर्ण वाढलेली झाडे
आणि इथली आसपासची शांतताही अगदी आपलं मन वेधून घेत आहे. निसर्गाचे हे रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं आहे. या ट्रेकमधील प्रवास अप्रतिम होता. ट्रेकच्या दोन्ही बाजूंना भरपूर झाडे असल्यामुळे जंगलातून चालल्यासारखे वाटते. कधीकधी ट्रेकच्या दोन्ही बाजूंना अरुंद आणि लहान दरी आहेत. जवळपास 20-30 मिनिटाच्या ट्रेकनंतर आणखी एक स्टीलचा दरवाजा आहे आणि तिथे पर्यटकांसाठी लाकडी बाग ठेवलेले आहेत. येथून चौराई देवी मंदिराचे दृश्य दिसते. फक्त 100 मोठे पुढे गेल्यावर आणखी एक सुशोभित दरवाजा आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दरवाजाप्रमाणेच या दरवाजावर 2 मोर बसवलेले आहेत आणि एक घंटाही लटकवलेली आहे. मित्रांनो, जर तुम्ही येथे ब्लॉगिंगसाठी किंवा फोटोग्राफीसाठी येणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. योग्य वेळ सकाळी 6 ते 9 ही वेळ शूटिंगसाठी सर्वोत्तम आहे, कारण यावेळी ऊन नसतं आणि धुके छान दिसतं. येथील कमर्शियल शूटिंगसाठी कोणती कडक बंदी नाही, पण मंदिराच्या गाभाऱ्यात शूट करताना स्थानिक नियमांचा आदर करावा. लहान मुले आणि वृद्धांना सोबत आणणार असाल तर पावसाळ्यात सांभाळून चढा. आणि हो, निसर्गाचा आनंद घेताना कुठेही कचरा किंवा प्लास्टिक टाकू नका. एकदम डोंगराच्या जे मधोमध असल्यासारखं आहे. खालून ट्रेक करून यायचं आहे. दिसणारा व्ह्यू असा दिसतोय आणि साईडला वगैरे हे असे झाडे वगैरे आहेत. हे मंदिर असे खूप सारे लोक वगैरे इकडे येत आहेत. एकदम बेस्ट प्लेस. जवळपास आपण मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहोत. तर काय भारी व्ह्यू आहे राव ठिकठिकाणी. प्रत्येक पॉइंटला असं वाटतंय की आपण इथे फोटो काढला पाहिजे. असं प्रत्येक लोकांना इथे बोलवलं पाहिजे. तर हे चौराई देवी मंदिर आहे की आपण वाटते एक सिनेमॅटोग्राफिक व्हिडिओ सुरू आहे किंवा एखादी मूव्ही सुरू आहे आणि जसं मूव्हीमध्ये दाखवतात ना तसे सेम टू सेम इथे रस्ते रोड्स आहेत. एकदम भारी. बस फिरायचा प्लॅन झाला आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसलं चौराई देवी मंदिर. तर मित्रांनो, हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात एकदम डोंगराच्या कडेला वसलेलं आणि ते मंदिरात जर जाऊन तुम्ही जर व्ह्यू वगैरे बघितला, तसेच डोंगराच्या पायथ्यापासून या मंदिरापर्यंत येईपर्यंत जो काय तुम्ही ट्रेकिंग वगैरे करचाल त्याचा अनुभव आणि मंदिरातून दिसणारा निसर्गाचा व्ह्यू जर बघितला तर अगदी मन प्रसन्न करणार आहे. आणि जर तुम्ही कोणी इथे आला असाल तर तुम्ही इथे दिलेला वेळ, टाईम किंवा तुमचा जो काही बघण्याचा एक दृष्टिकोन असेल निसर्गाकडे तो संपूर्णपणे बदलून जाईल आणि एक पैसा वसूल स्ट्रॅटेजी आणि त्याचबरोबर आपल्याला एक देवाचं दर्शन मिळून एक मन शांत होण्याचंही एक समाधान नक्कीच मिळेल. तर आपण मंदिराकडून रिटर्न चाललेलो आहोत. तर जाताना थोडासा पाऊस वगैरे लागलेला आहे. पावसाचे रिमझिम सुरू आहे. तर ज्यावेळेस इथे पाऊस येईल त्यावेळेस हा जो काही रोड आहे तो पूर्णपणे पाण्यावर असतो. पाणी असतं यामध्ये. तर इथून चालताना घसरगुंडी वगैरे होऊ शकते. तसेच आजूबाजूला थोडीशी झाडे वगैरे पडलेले आहेत. खूप जोराचं जर वादळ वगैरे सुटलं तर इथं थोडेसे प्रिकॉशन्स किंवा सावधानगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे.